तिसऱ्या दिवसाची सुरुवात मी बाप्पाला गोड पुऱ्यांचा नैवेद्य दाखवून केली। नंतर आम्ही ताईंकडे दर्शनासाठी गेलो। तिथला इको फ्रेंडली मकर इतका सुंदर होता की विचारू नका। संध्याकाळी आरतीच्या टायमाला मी खोबऱ्याच्या वडीचा नैवेद्य बाप्पाला दाखवला। आरती झाल्यानंतर आम्ही सगळ्या जाऊबाईंनी मिळून बाप्पासोबत खूप सारे व्हिडिओज आणि फोटोज काढले। माझ्या ह्या जाऊबाईही खूप सपोर्टिव्ह आहेत। सगळ्या फोटोजसाठी अगदी लगेच तयार होतात। कितीही घाई गडबड असली तरी बाप्पासोबत एक सेल्फी तो बनता है ना बॉस। मला फोटो काढताना बघून आमच्या मॅडम पण लगेच तयार झाल्या। रात्री 10 वाजता आम्ही सर्व आटपून जागरणासाठी तयार झालो। आज जागरणाला आईंनी घरी बटाटा वडा बनवला होता। वाव, हा वडापाव काय आमचा पाठलाग सोडत नाही। कुठेही गेलो तरी तो सोबत असतोच। बटाटा वड्याची टेस्ट खरंच खूप भन्नाट होती। दुनिया जो भी मेरा सब कुछ तेरा, मेरी सांसें मेरी दुनिया जो भी मेरा सब कुछ तेरा। तू देखे तो चमके किस्मत तेरी रहमत मेरी जन्नत। तू देखे तो चमके किस्मत तेरी रहमत मेरी जन्नत। आँखों का उजियारा मेरे तेरा साया मोरया। हे लंबोदर गजमुख मेरे मोरया, मेरे मालिक मौला मेरे मोरया। हे लंबोदर गजमुख मेरे मोरया, मेरे मालिक मौला मेरे मोरया। मेरा तन मन मोरया, मेरा जीवन मोरया, मेरी हस्ती मोरया, मेरी धडकन। म्हणजे ते वडापाव खाताना पण काय शूट करायचं काय माहिती, पण खूप मज्जा आली। गरमागरम वडापाव सोबत गरमागरम चहा, आहा एक नंबर। कदम तू मोरया, हम नफस तू मोरया, हम सिफत तू मोरया। आधी मला वाटायचं ह्या सगळ्या जाऊबाईंमध्ये मी एकटीच वेडी आहे, पण हिला बघितल्यानंतर माझी शंका दूर झाली। उद्याच्या जागरणाला आम्ही काय मजा मस्ती करणार आहोत हे बघण्यासाठी पुढील व्हिडिओ नक्की बघा। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना बाय बाय।